खुलता कळी खुलेना या मालिकेत आता महत्त्वपूर्ण वळण येणार आहे, कारण मोनिकाच्या डिलिव्हरीची तारीख जवळ आलीये. मात्र अशातच तिला आणि विक्रांतला डिवोर्स पूर्वी होणाऱ्या काउन्सिलिंगसाठी बोलवण्यात आलेलं असतं. त्यामुळे आदल्या रात्री विक्रांत याच विचारात गर्क असतो. ऐन रात्री तो याबद्दल विचार करत असल्याचं मोनिकाच्या लक्षात येतं. दिवाणखान्यात पहाटेच्या वेळी विक्रांतला चिंतित आणि द्विधा मनस्थितीत पाहून त्याची आई देखील कारण विचारू लागते. मात्र काही काळजी करण्याचं कारण नसल्याचं तो पुढे सांगतो. डिव्होर्स पूर्वी होणाऱ्या काउन्सिलिंगला विक्रांत आणि मोनिका हजर असतात. ज्यावेळी काउन्सिलर दोघांना समोरासमोर बसून म्हणणं ऐकून घेतात, त्यावेळी मोनिका विक्रांतवर खोटा आरोप करते की पोटात वाढणारं मूल हे विक्रांतचं आहे. तसंच आम्ही दोघेही लग्नाआधीपासून एकमेकांना ओळखत होतो. विक्रांत आणि मानसीला मोनिकाचं खोटं बोलणं ऐकून प्रचंड राग येतो. त्यानंतर विक्रांत काउन्सिलरला सांगतो की मोनिका सांगते यापैकी काहीच खरं नाहीये आणि आपल्यावर अन्याय आणि फसवणूक झाल्याची कल्पना तो देतो. तो पुढे हे देखील सांगतो की मोनिकाच्या बाळाला मी जन्मभर सांभाळायला तयार आहे, मात्र मोनिका सोबत मी संसार करू शकत नाही. मोनिका चिडून आपली बाजू मांडण्यासाठी उभी राहते, पण ती काही बोलणार तितक्यात ती खाली कोसळते. विक्रांतला लक्षात येतं की मोनिकाची डिलिव्हरी कोणत्याही क्षणी होऊ शकते. त्यामुळे तिथे हजर असलेल्या मानसीला तो हॉस्पिटलमध्ये ताबडतोब व्यवस्था करून ठेवण्यास सांगतो. डिलिव्हरीच्या वेळी मोनिकाच्या तब्येतीत काय कॉम्प्लिकेशन उद्भवणार आणि त्याला दळवी कुटुंबीय, विशेषतः विक्रांत कशा प्रकारे सामना करणार हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. या मालिकेचे लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी. नमस्कार, मी मृण्मयी देशपांडे आणि आपण मला पाहताय राजश्री मराठीवर.